नमस्कार मंडळी, मी आहे सारिका। आजच्या या व्हिडिओ नंतर तुमचा चेहरा हिऱ्यासारखा चमकणार आहे। होय, मी गॅरंटीने आणि हिम्मतीने ही गोष्ट बोलतेय। मला माहिती आहे की तुम्ही त्वचा विकाराने त्रस्त आहात। बाजारातून केमिकल युक्त क्रीम ही वापरून पाहिलात, पण कमी होण्याऐवजी जास्त झालेले दिसून येते, हो ना? काळजी करू नका, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ आपल्या थोडं जरी कामी आल्यास चॅनेलला सबस्क्राइब करून आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रमैत्रिणींनो, धावपळीच्या जीवनामध्ये खूप कमी आपण त्वचेची काळजी करतो। जेव्हा त्वचा खराब दिसू लागते, फोड्या, सुरकुत्या, स्किन काळं पडणं, ऑइली स्किन अशा विविध समस्या निर्माण होतात आणि आपण टीव्ही, मोबाईलवर जाहिराती बघून क्रीम विकत आणतो आणि चेहरा आणखी खराब करून घेतो। तसे न करता घरात मिळणाऱ्या गोष्टीतून आपण आपल्या चेहऱ्याला उजळू शकतो, नीट करू शकतो। त्यासाठी तुम्हाला हवाय कोरफड। कोरफड नसेल तर जेल सुद्धा वापरू शकता। कोरफडीमध्ये विटॅमिन ए, सी, B1, B2, B3, B6, फॉलिक ऍसिड हे घटक असतात, ज्याने त्वचा मऊ तर होतेच आणि त्यासोबत फोड्या कमी होण्यासही मदत होते। आणि त्यासोबत तुम्हाला दुसरी गोष्ट हवी आहे, हळद। हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने पूर्वीपासूनच अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा वापर होतो। हळदीने मुरूम कमी होतात, त्याचसोबत चेहऱ्याला नॅचरल ग्लो येते। तिसरी गोष्ट हवी आहे मध। मित्रांनो, मध घेताना हे लक्षात घ्या की मध ओरिजिनल असायला हवं। मध आपल्या खराब त्वचेला सुधारण्याचं काम करतो, त्वचा साफ करतं, त्वचेवरील साचलेल्या घाणीमुळेच फोड्या होत असतात। चौथी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाचं असे विटॅमिन ई कॅप्सूल। विटॅमिन ई कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकल मध्ये भेटून जाईल। विटॅमिन ई कॅप्सूल तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, त्वचेची दुरुस्ती करते। हे चारही पदार्थ सेम क्वांटिटी मध्ये घेऊन एकत्र मिक्स करावे। ते मिश्रण ब्रश किंवा बोटाच्या मदतीने त्वचेवर लावणे। 20 ते 30 मिनिटांनंतर चेहरा धुवून घेणे, असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करणे। त्यानंतर येणाऱ्या या रिझल्टला वेलकम करायला तयार राहणे। मित्रांनो, तुम्हाला घामाचा जास्त त्रास आहे का? त्याने दुर्गंधी येते, सारखे परफ्यूम वापरावं लागतं का? तर टेन्शन घेऊ नका, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यावर उपाय घेऊन येणार आहे। म्हणून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या, ज्याने माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।